लोकसभेमध्ये भाजप आणि महायुतीच्या पदरामध्ये राज्यात पडलेल्या पराभवानंतर आता विधानसभेची रणनीती ठरवण्यासाठी 14 जून म्हणजे शुक्रवारीच भाजपची बैठक पार पडते। नॅरेटिव्हची लढाई, मराठा आंदोलन, शेतकऱ्यांची नाराजी, अजित पवारांची साथ या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर भाजपला भूमिका ठरवायची आहे। कशी असेल भाजपची विधानसभेची रणनीती पाहूया स्पेशल रिपोर्ट। चा नारा देणाऱ्या महायुतीच्या पदरात महाराष्ट्रात अपयश आलंय। 2014 आणि 2019ला 23 जागा मिळवलेल्या भाजपला 2024 साली केवळ 9 जागांवर समाधान मानावं लागलं। महायुतीत असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेला 7 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागेवर यश मिळालं। गेल्या निवडणुकीत भाजपनं एकट्यानं 23 जागा मिळवल्या होत्या। आता महायुतीच्याच जागा 17 वर आल्यात। संविधान बदलाचा नॅरेटिव्ह, मराठा आंदोलकांची नाराजी, शेतकऱ्यांचे प्रश्न याचा फटका बसल्याचं आता भाजपच्या नेत्यांनी मान्य केलंय। महाराष्ट्रात खरं म्हणजे आमची लढाई ही जशी महाविकास आघाडीच्या 3 पक्षांची होती तशी काही प्रमाणात नॅरेटिव्हची लढाई ही देखील आम्हाला मोठ्या प्रमाणात करावी लागली, ज्याच्यामध्ये संविधान बदलणार असा जो एक नॅरेटिव्ह तयार करण्यात आला होता तो नॅरेटिव्ह निश्चितपणे ज्या प्रमाणात थांबवता यायला पाहिजे होता त्या प्रमाणात आम्ही थांबवू शकलो नाही हे देखील खरं आहे। संविधान बदलाचा विषय तर निश्चितपणे आहेच। काही भागामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ज्या प्रकारे सरकारने आरक्षण दिल्यानंतर देखील त्या ठिकाणी एक नॅरेटिव्ह तयार करण्यात आला, तो मला असं वाटतं की आम्ही इफेक्टिव्हली उत्तर देऊ शकलो नाही आणि त्याच्यामुळे त्याचा देखील एक फटका हा निश्चितपणे आम्हाला पडला। विशेषतः मराठवाड्यामध्ये जागतिक व्यापार पेठेमधल्या अडचणींमुळे सोयाबीन आणि कापूस या दोघांचे भाव मध्यंतरी कोसळल्यानंतर ते थोडे परत वर आले, पण त्याचा एक फटका शेतकऱ्यांना पडला। आम्ही त्याला भावांतर योजना अनाउन्स केली होती, पण आचारसंहितेचं गणित चुकल्यामुळे आम्ही लोकांना ते पैसे देऊ शकलो नाही। या निकालांचा परिणाम ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभेवर होण्याची शक्यता आहे। 2019 साली विधानसभेत सर्वाधिक 105 आमदार भाजपचे निवडून आले होते। राज्यात लोकसभेत शहरी भागात महायुतीला यश मिळालं असलं तरी देखील ग्रामीण भागातला रोष भाजपला महागात पडल्याचं दिसतंय। महाराष्ट्रात पुन्हा मुसंडी मारण्यासाठी भाजपला अनेक पातळ्यांवर प्रयत्न करावे लागणार आहेत। आता यासाठी भाजपची रणनीती नेमकी काय असेल? भाजपची संघटनात्मक बांधणीत फेररचना, बूथ पातळीवरील रचनेत फेरबदल, प्रदेशाध्यक्ष ते बूथ कार्यकर्ता रचनेत जास्त समन्वय, शक्ती केंद्र प्रमुखांना बळकटी देऊन कार्यकर्ता सक्रिय करणं, समाज माध्यमांवरील लढाईसाठी अधिक जोरदार तयारी, मराठा ओबीसी आरक्षणाबाबत भाजपची भूमिका शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणं, सध्याच्या 27 ते 28% मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न, नॅरेटिव्हची लढाई जिंकण्याचं आव्हान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी अधिक समन्वय या सगळ्यांवर चर्चा भाजपच्या बैठकीत होणं अपेक्षित आहे। जून गेलाच, जुलै ऑगस्ट असे 2 महिने हाताशी असल्यामुळे मी हा आग्रह धरलेला आहे। अगदी आमच्याकडे कोथरूड विधानसभेत आम्ही प्रभागशा बैठका काढतो। एक प्रभाग 4 नगरसेवकांचा असतो आणि सरासरी 60,000 मतांचा असतो। इथे तर एवढा वेळ नसल्यामुळे आम्ही एक विधानसभा 4 लाख वाली घेऊन बसलो आहे, पण जेव्हा मी प्रभाग लेवलला जातो त्यावेळेला मला अधिक सगळ्यांना स्क्रीनवर दाखवता येतं, अरे बाबा आपल्याकडे 50 बूथ आहेत, हे 3 बूथ असे का मागे राहिले वगैरे वगैरे। आताही महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालीच विधानसभेच्या निवडणुका लढवल्या जातील आणि आम्ही लोकसभेमध्ये ज्या उणीवा राहिल्यात त्या उणीवावर मात करून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा सरकार फॉर्म करू याबद्दल माझ्या मनात शंका नाही।
महायुतीतल्या घटक पक्षांचा भाजपला किती फायदा झाला याचाही विचार करावा लागणार आहे। एकनाथ शिंदे यांच्यासोबत स्थापन केलेल्या सरकारबाबत भाजपचे कार्यकर्ते आणि जनता या दोन्ही घटकांना विश्वासात घ्यायला भाजपला काही प्रमाणात यश आलं होतं। मात्र वर्षभरानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता बळकट करण्याचा भाजपचा प्रयत्न भाजपच्याच अंगलट आला, हे लोकसभा निवडणुकीतील मतदानावरून स्पष्ट झालंय। अजित पवारांना सोबत घेऊन भाजपनं वैचारिक गोंधळ निर्माण केल्याचं संघाचे अभ्यासक देखील म्हणतायत। तर प्रत्येकाचे प्लस मायनस असतात, अजित पवारांवर दोषारोपण नाही असं भाजपा नेते सांगतायत। एनसीपीला बीजेपीचे वोट मिळाले नाहीत, बीजेपीला एनसीपीचे वोट मिळाले नाही हे दिसतं आपल्याला। जर असं झालं असेल मग कुठेतरी कठीण आहे ना। कॉमन विचार आणून अगदी परखड असा विषय ठेवला की विकासासाठी महाराष्ट्रात आम्ही काय करणार, मग एका वेळी लोक हे विसरतील। पण शिवसेना काँग्रेसमध्ये त्यांचा मोठा मतदानाचा प्रकार जो आहे तो मुस्लिम मतदान, आणि इथे या बाजूला जे संघाला शिव्या द्यायचे ते लोक ते संघाबरोबर, हा जो प्रकार आहे याचा उत्तर त्यांना शोधावा लागणार आणि त्यांना काहीतरी कॉमन एजेंडा काढावा लागणार, नाही तर चूकच आहे। 3 नेते जी त्रिमूर्ती आहेत ते काही एकमेकावर दोषारोपण करत नाहीत। त्या त्रिमूर्तींचं त्यांचं म्हणून राज्याचं एक नेतृत्व आहे, आमचं एक नेतृत्व आहे, अजितदादांचं एक आहे, एकनाथजींचं आहे, ते काय असं म्हणत नाहीत। त्यांचं म्हणणं असं की थोडं प्लस मायनस सगळ्यांचंच होत असतं, तेव्हा असं काही दोषारोपण चाललेलं नाही। आज आम्हाला सर्वे किंवा जे ॲनालिसिस करतात अशांनी रिपोर्टमध्ये समजा त्यांची निरीक्षणं मांडली, व युतीमध्ये महायुतीमध्ये थोडा काही जण हातचं राखून काम करत, त्यांचं मत झालं, ते आमचं मत नाही आहे। भाजपला विधानसभेची रणनीती ठरवताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीबाबत पुनर्विचार करावा लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे। विधानसभेसाठी 80 ते 90 जागांची मागणी आत्तापासूनच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून होतीये। शिंदेंच्या शिवसेनेला देखील विधानसभेत मोठा वाटा हवाय। महायुतीत असलेल्या मनसेला देखील आणि मित्रपक्षांना देखील जागांची मागणी असणार आहे। भाजपला महायुतीत मोठा भाऊ व्हायचं असेल तर महायुतीतल्या दोन्ही प्रमुख पक्षांहून जास्त जागा लढाव्या लागणार आहे। सध्याच्या महायुतीच्या कडबोळ्यात जागा वाटपाचा तिढा कसा सोडवणार याचाही उहापोह भाजपला करावा लागेल हे निश्चित। सहकारी पक्षांची कामगिरी, ग्रामीण महाराष्ट्रात पक्षाविरोध असलेल्या नाराजीचा सूर या सगळ्यांचा विचार करून नवी रणनीती ठरवली जाण्याची शक्यता आहे। रणनीतीत भाजपा महाराष्ट्रात काय बदल करणार यावर पुढची गणितं ठरणार आहेत। ओम देशमुख, पुढारी न्यूज, मुंबई।